रायगड जिल्ह्यामध्ये भात लावणीची लगबग सुरू झाली। आजवर इथला शेतकरी पारंपरिक पद्धतीने लावणी करत होता, मात्र आता नवीन पद्धत शेतकऱ्यांना अवलंबवली। कृषी विभागाने चतुसूत्री पद्धतीने लागवड करण्याचा शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे। त्याचा लाभ इथल्या शेतकऱ्यांना होणार आहे। दोरी लावून एका ओळीत अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने भात लावणी करणारे हे आहेत रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील वरसई गावचे शेतकरी। पारंपरिक भात लावणी पद्धतीला फाटा देत त्यांनी ही आधुनिक पद्धत स्वीकारली आहे। या पद्धतीला चतुसूत्री भात लागवड पद्धत म्हटलं जातं। कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात चतुसूत्री भात लागवडी योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात येते। त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाऊन कृषी अधिकाऱ्यांमार्फत प्रशिक्षण दिलं जात आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपण या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षणाद्वारे आपण या प्रकल्पामध्ये आपण उत्पादन वाढी करता आपण विशेष मोहीम यावर्षी राबवलेली आहे। चतुसूत्री भात लागवडीमध्ये भाताचा पेंढा किंवा तूस नांगरणीच्या वेळी जमिनीत टाकलं जातं। त्यातून शेतीला पलाश मिळतं। भात लावणीच्या वेळी चिखलणीत गिरीपुष्पाचा पाला हिरवळीचं खत म्हणून वापरलं जातं। भाताच्या रोपांची नियंत्रित सुटसुटीत एका ओळीत लावणी केली जाते। त्यासाठी दोरीचा वापर केला जातो, त्यामुळे रोपांची चांगली वाढ होऊन अधिक फुटवे येतात। लावणीनंतर भाताची रोपं उभी राहिल्यानंतर युरिया, DAP ब्रिकेट रोपांच्या मुळाशी खोलवर जमिनीत रोवलं जातं। यामुळे जमिनीतील खत वाहून जात नाही आणि ते थेट रोपांना मिळतं। पहिलं सूत्र आहे की भाताचा पेंढा वापरायचा, ज्याच्यामध्ये सिलिकॉन असतं, त्याच्यामुळे भाताला टणकपणा येतो आणि त्याचं वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे पडत नाही भात। दुसरं गिरीपुष्पाचा पाला आपण चिखलणीच्या वेळी वापरतो, त्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब वापतं आणि सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील जीवजीवाणूंचं प्रमाण वाढल्यामुळे भात पिकाला खतं घ्यायची त्याची मुळांची क्षमता वाढते। दुसरं तत्व आहे नियंत्रित लागवड, आपण 22.5 सेंटीमीटर अंतरावर लावतो, त्याच्यामुळे हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश चांगला मिळतो, फुटव्यांची संख्या चांगली येते आणि तण नियंत्रण करता येतं। या चतुसूत्री भात लागवडीचा अवलंब केल्यानं भाताच्या उत्पादनात वाढ होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। ही 4 सूत्री लागवड आहे, ही आम्ही जवळजवळ 3 वर्षापासून वापरतो या गावामध्ये आणि त्याचे फायदे असे आहेत की आम्हाला मजूर कमी लागतात, शेतकरी शेतामध्ये खत प्रमाण कमी लागतं। भाताची याप्रमाणे जर लागवड केली तर निश्चित भाताचे चोडे वाढले, त्याच्यामुळे कंस वाढल्यानंतर भाताचं उत्पन्न आपण वाढतं। रायगड जिल्ह्यात 1,10,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात भाताची लावणी केली जाते। यंदा प्रति हेक्टरी 32 क्विंटल भाताच्या उत्पादनाचं लक्ष्य कृषी विभागानं ठेवलंय। भात लावणीच्या चतुसूत्रीमुळे यंदा इथल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड।